ऐकूया तृप्ती देसाई बोलतायत। जे नाशिकमध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे, तर तिथे नीलम गोरे मुक्कामाला होत्या आणि त्या मुक्कामाला असताना अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता। म्हणजे हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते। त्यात सगळ्यात महत्त्वाचा चेहरा होता तो नीलमताई गोरेंचा। कारण नीलम गोरेंना आपण बघितलेलं आहे की अगदी छोटी प्रकरणं जरी असली आणि त्या संदर्भामध्ये प्रेस नोट काढणं, त्याविषयी जाहीरपणे बोलणं हे जे आहे त्या दरवेळी करत असतात। अख्खा अधिवेशन झालं, त्या उपसभापती म्हणून तिथं आहेत। महिलांच्या एका लैंगिक शोषणाचा मुद्दा आला तरी नीलमताई ज्या आहेत त्या तिथं पीडितेला भेटायला जातात। पण इथे 150हून अधिक व्हिडिओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली। तेजस्विनी सातपुते म्हणजे महिलांच्या बाबतीत जे आहे ती SIT ऑफिसर महिला अधिकारी तिथं नियुक्त केल्या गेल्या आणि तरीसुद्धा एक महिला नेत्या म्हणून एक जबाबदारीचं त्यांच्याकडे जे पद आहे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून नीलम गोरे आत्तापर्यंत बोलल्या नाहीत। का बोलल्या नाहीत? कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे। नीलम गोरे त्यांना भविष्य दाखवायला जायच्या। या 3 भेटी ज्या मी सांगितल्या आहेत, या भेटीमध्ये नीलम गोरे यांच्याबरोबर जे तिथं उपस्थित होते त्यांनीच मला ही माहिती जी आहे ती पुण्यामध्ये येऊन दिलेली आहे। आणि आमची अशी इच्छा होती की नीलम गोरे या स्पष्ट वक्त्या आहेत। जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळेला त्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं आणि या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे होता। अशोक खरात जरी त्यांच्या परिचयाचा असला तरी सुद्धा यात आता मी आवाज उठवणार अशी नीलम गोरेंची भूमिका असली पाहिजे होती। कारण महिलांच्या अत्याचाराच्या विरोधात काम करण्यासाठी अनेक वेळेला त्यांना विधान परिषदेचं तिकीट जे असेल किंवा आमदारकी जी असेल ती ठाकरेच्या गटाने असेल किंवा आत्ता शिवसेनेने म्हणजे एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। परंतु जेव्हा हे सगळं बाहेर आलं त्यानंतर सुद्धा नीलमताई तुम्ही शांत बसताय, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती। आणि आता जेव्हा अशोक खरातला तुम्ही आमदारकीसाठी हात दाखवायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला, जिथं लैंगिक अत्याचार जो आहे तो अशोक खरात करत होता त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्येच तुम्ही त्याला भेटायला गेलेला होता। तुम्हाला मंत्रिपद पाहिजे होतं म्हणून मंत्रिपद मिळावं यासाठी सुद्धा भविष्य बघायला तुम्ही खरातच्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये गेलेला होता। आणि खरातला तर भेटायला अनेक जण जायचे, पण मग अशोक खरात कोरोनाच्या आधी जेव्हा तुम्ही एक्सप्रेस इन नावाच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पाथर्डी फाट्याला मुक्कामाला होता त्यावेळेला अशोक खरात तुम्हाला हॉटेलमध्ये का भेटायला आलेला होता? मग तुमचं भविष्य सांगायला आलेला होता का? तुमचे त्याच्याशी इतर आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध आहेत किंवा तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे या संदर्भात आम्हाला उत्तरं पाहिजेत। तुम्ही त्याच्या संपर्कात होता आणि ह्या 3 भेटी तर ज्या मी सांगते त्या आहेतच, परंतु मग नीलम गोरे मुंबईला अशोक खरातला किती वेळा भेटल्या किंवा अशोक खरातच्या मोबाईलमध्ये जो नीलम गोरेंचा नंबर सेव्ह आहे ते CDR जे आहेत ते आता SIT प्रमुखांनी तपासणं गरजेचं आहे। नीलम गोरे आपण बघतो की अनेक वेळेला अंधश्रद्धेच्या बाबतीत बोलत असतात, आवाज उठवत असतात। अनेक प्रकरणात जे आहेत त्या स्पष्टपणे जे आहे ते मैदानात सुद्धा उतरतात। परंतु जिथं अंधश्रद्धा किंवा जिथं हा जो अशोक खरात आहे तो कशा पद्धतीनं विकृत आहे हे कदाचित त्यावेळेला त्यांना माहीत होतं का नाही माहीत नाही, परंतु आत्ता जेव्हा माहीत झालं त्यावेळेला नीलम गोरेंनी आवाज का उठवला नाही? त्या विधान परिषदेत उपसभापती आहेत, मग तुम्ही तो मुद्दा मांडायला कुठल्या आमदारांना का सांगितला नाही? आज तुमचा पक्ष सत्तेत आहे, तुमच्या पक्षातल्या सत्ताधारी आमदारांना विधान परिषदेत जे आहे ते हा मुद्दा मांडणं गरजेचं होतं किंवा नीलमताई गोरेंनी मुख्यमंत्र्यांना जी आहे ती तक्रार निवेदन देणं गरजेचं होतं। मग आता नीलमताई तिथं फक्त हात दाखवायला जात होत्या का अशोक खरात ज्या पूजा करायचा, ज्या पद्धतीनं एखाद्याला जे आहे ते मंत्रिपद मिळावं किंवा आमदारकी मिळावं म्हणून काही अघोरी कृत्य करायचा त्या संदर्भात त्यांनी ते विधी केलेत का नाही याची मला माहीत नाही, परंतु मंत्रिपद मिळण्यासाठी आणि आमदारकी मिळण्यासाठी मात्र त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये खरातला भेटण्यासाठी गेलेल्या होत्या। रुपाली चाकणकरांचे अनेक व्हिडिओ बाहेर आले, अनेक फोटो बाहेर आले। त्यांनी ज्या पद्धतीने एका पत्रकारावर दबाव टाकला त्या पत्रकाराने जे आहे ते SITला स्टेटमेंट दिलं आणि असे अनेक पुरावे मिळाल्यामुळं अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांची चौकशी झाली होणार आहे, त्यांना समन्स येणार आहे।
परंतु मग ज्यांची नावं आली नाहीत ह्या महिला नेत्या ज्या उच्चपदस्थ आहेत, मग आता नीलम गोरेंची चौकशी का करू नये? नीलम गोरेंनी हे का लपवलं? एवढं मोठं प्रकरण बाहेर आल्यानंतर तुम्ही जाहीरपणे तर बोललाच नाहीत, परंतु तुम्ही खरातकडे जात होता आणि तुम्हाला ही माहिती तो विकृत असल्याची आत्ता मिळाली आणि ह्या महिलांवर जे काही लैंगिक शोषण झालंय या संदर्भात आता नीलमताई आवाज उठवणार आहेत. असं नीलमताईंची कुठली प्रेस नोट, असं कुठलंही निवेदन, मुख्यमंत्र्यांना लेखी तक्रार का दिली नाही? त्यामुळे नीलमताई गोरे यांची सुद्धा या प्रकरणात चौकशी होणं गरजेचं आहे. किती दिवसांपासूनचा त्यांचा संबंध आहे? नीलम गोरे तुम्ही असं उल्लेख केला की कोरोनाच्या आधी त्या हॉटेलमध्ये भेटलेल्या होत्या, मग याचा अर्थ नीलम गोरे आणि अशोक खरात यांचे संबंध किती दिवसांपासूनचे आहेत? त्या संदर्भात काही भेटायला आलेल्या व्यक्तीने सांगितलं का? आणि जो त्यांच्यासोबत व्यक्ती होता त्या व्यक्तीचा आणि अशोक खरातचा किंवा नीलम गोरेंशी संपर्क काय आहे, संबंध काय? अशोक खरातच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर अनेक मंत्री म्हणजे दीपक केसरकरांचंही नाव येतं आहे किंवा अनेक वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचं नाव येतं आहे, परंतु नीलम गोरे ज्या आहेत त्यांच्याबरोबर ज्या व्यक्ती नाशिकच्या दौऱ्यावर असायच्या किंवा महाराष्ट्रात त्यांच्याबरोबर असायच्या आणि त्यांनी मला जेव्हा ही धक्कादायक माहिती इथं येऊन दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की नीलमताईंचे फोटो नाहीत, परंतु नीलमताई ज्या आहेत त्या 7 ते 8 वर्षापासून ज्या आहेत त्या अशोक खरातच्या संपर्कात आहेत. कोरोनाच्या काळाच्या आधी मी मगाशी जसं सांगितलं की खरात जो आहे तो नीलम गोरेंना एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये भेटायला गेलेला होता आणि कोरोनानंतरचा काळ जो आहे किंवा ज्याच्यामध्ये त्यांना आमदारकी मिळणार होती किंवा मंत्रिपद त्यांना पाहिजे होतं, म्हणून अशोक खरातला जे आहे ते भविष्य दाखवण्यासाठी किंवा विचारण्यासाठी नीलम गोरेंच्या 2 फेऱ्या ज्या आहेत त्या अशोक खरातच्या कॉलेज रोड ऑफिसात जिथं महिलांचं लैंगिक शोषण चालायचं तिथं झालेल्या आहेत. अशोक खरातला जो शस्त्र परवाना दिला होता त्या शस्त्र परवान्याची नोंद पोलिसांकडे नाहीये, त्यामुळे आता ज्यावेळी हा शस्त्र परवाना दिला गेला त्यावेळी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी आता संशयाच्या भोवऱ्यात आलेले आहेत. अशोक खरातला जो शस्त्र परवाना देण्यात आला त्याची नोंदच जर नसेल तर हे किती गंभीर आहे, कारण याच्यामध्ये अनेक मंत्री महोदय तिथं जात होते. अशोक खरातला तसं काही रिव्हॉल्वरची गरज नव्हती, परंतु आता जेव्हा आपल्याला कळालं की त्याच्याकडे रिव्हॉल्वर प्राप्त झालं आहे, मग मला वाटतंय की मध्यंतरी दत्तात्रय कराळे जे नाशिक परिक्षेत्राचे IG आहेत त्यांचं नाव या प्रकरणात समोर येत होतं आणि मला वाटतंय की IG दत्तात्रय कराळे यांचे काही फोटोही जे आहेत ते खरातबरोबर समोर आलेले आहेत. प्रत्येक गुरुपौर्णिमेला जो आहे तो ईशानेश्वर मंदिरामध्ये गुरूंकडे म्हणजे अशोक खरातकडे ते असायचे आणि त्या गुरुला जे आहे ते रिव्हॉल्वर ज्या पद्धतीनं दिलं गेलं तर या संदर्भामध्ये IG दत्तात्रय कराळे यांची चौकशी होणं गरजेचं आहे, कारण डिसेंबर 2025ला वावी पोलीस स्टेशनमध्ये जो खंडणीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि पेनड्राईव्ह गायब करण्यात आलेले होते, ते पेनड्राईव्ह गायब करण्यासाठी सुद्धा जे आदेश आले होते ते IG कराळेंचे आदेश आलेले होते. विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांच्यावरती आरोप करतात, त्या एक संविधानिक पदावरती आहेत, सभागृहामध्ये बसून ते आदेश देत असतात, कदाचित ते तुमच्यावरती हक्कभंग सुद्धा आणू शकतात किंवा तशा पद्धतीचे नोटीस तुम्हाला येईल. आरोप करत असताना तुमच्याकडे भक्कम पुरावे आहेत का, की फक्त तोंडी सांगितलंय म्हणून तुम्ही नीलम गोरेंवरती आरोप करताय? नीलम गोरे भेटलेले काही फोटो असतील किंवा त्याचे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का? उद्या जर तुम्हाला कायदेशीर काय अडचणींना सामोरं जावं लागलं तर पुरावे समोर आणणार? नीलम गोरे यांच्याबरोबर ज्या व्यक्ती नाशिकमध्ये खरातला भेटण्यासाठी गेलेल्या होत्या किंवा तिथं उपस्थित होत्या या 3ही भेटींमध्ये, ते स्वतः माझ्याकडे इथं आले होते. त्यामुळं यापुढं त्यांनी या संदर्भात तर उत्तरं द्यावी आणि माझं म्हणणं आहे की नीलम गोरे ज्या आहेत त्या जबाबदार पदावर आहेत, संविधानिक पदावर आहेत, त्यामुळं खरी उत्तरं द्यावी. खोटी उत्तरं द्यायला गेलात, आमच्यावर कारवाई करायला गेलात तर मात्र तुमच्याबरोबर कोण होतं, काय होतं आणि कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे हे पुराव्यासहित आम्ही सगळं मांडणार आहोत. काय नक्की करायचं ते, म्हणजे काही वेगळ्या पद्धतीने काही होत होतं का तिथं अशा प्रकारे? हे बघा, अशोक खरात नीलम गोरेंना हॉटेलमध्ये ज्या अर्थी भेटायला गेले, कारण अशोक खरातला भेटायला मोठी रांग असायची, वेगवेगळे अगदी प्रशासकीय अधिकारी, IAS IPS अधिकारी, अनेक उद्योजक जे आहेत ते त्याला ऑफिसमध्ये भेटायला जायचे. पण मग अशोक खरात जे आहे ते नीलम गोरेंना भेटायला जे गेले ते नीलम गोरेंना भेटण्यासाठी कशासाठी गेले? मग फक्त नीलम गोरे जर त्यांच्या मंत्रिपदासाठी आणि आमदारकीसाठी तिथं जात असत्या